नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आदिमाया शक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचा स्वाभिमानी जनता राजा छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या राष्ट्रपुरुषांना कोटी कोटी वंदन करतो. एकच पर्व ओबीसी सर्व. मित्रांनो, आपण एका फोनवर या ठिकाणी सर्वजण आलात. प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो आणि तो असावा, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्या जातीला कमी लेखणं हा गांडूपणा आहे. कारण जात जन्माला येताना कुणी कुठल्या जाती द्यायचं हा आपल्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर त्याला कमी लेखणं आणि कुठेतरी शिव्या देणं. अरे तुम्ही बोलता बोलता लाकडावर बोलला, इथं महिला बसले, तुम्ही दुसरंच काय बोलला असेल तर तुम्हाला काय उत्तर देत नाही. ती उत्तर काय आमच्याकडे आहे. तुम्हाला शिया येते त्या, शिव्या सुद्धा मला येत नाही, तुम्हाला शिया येते त्या. अरे आम्हाला शिव्या येते त्या, गावडळ कशाला बी शिव्या येते त्या. बाहेर माऊली मध्ये शिव्या देऊ नका. मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून सांगतो, 32 वर्षे शिवसेनेत काम केले, लहानपणा संभाजीराजे शिंदे बरोबर. या ठिकाणी आम्हाला कधी अशी जातीपातीचं राजकारण कधी कोणी शिकवलं गेलं नाही. मी आवर्जून या ठिकाणी भंडारी सर उभा आहे. भंडारी सर, मी बोलणार आहे, तिन्ही बोलणार आहे, पण तुम्ही गेली 8 दिवस झालं तुम्हाला ओबीसी बद्दल काय करायचं तिन्ही सांगणार आहे. आणि पहिल्यांदा झाला ही महाविद्यालय पुढे असणारा कोणाची गाडी असेल, इष्टी असेल, रेल्वे असेल. 18 केसेस आप्पा माझ्या अंगावर होत्या, संभाजीराजांना माझ्या 18 केसेस मध्ये एक केस अशी होती की 9 माणसं माझी केस निकाल लागायला आधी लिहिली, नंतर मला कोर्टाने निर्दोष सोडलं. ते गांडूने आयुष्यात जगून राहील. तुम्ही जर कमकोत समजत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तुमच्या लेवलला राहा, कुणाला कमी लेखू नका. तुम्हाला काय मागायचं ते मागा, तुम्हाला काय द्यायचं आहे ते आमच्यानं आम्हाला काय करताय ते करू. आम्ही घोडे करू, पेटवू, नाहीतर ते जे आहे ते राखील ओतून जाणं, ते आम्ही ठरवू काय करायचं आहे ते. तुम्ही कोण काय करताय बघतो. पण माऊलीला राजे पोस्ट येते त्या आणि मोबाईल बंद करून टाकते. तुला उद्याच मारतो, संध्याकाळी फोन करतो, तुला सकाळीच मग. अरे अवलाद जन्माला यायची आहे ते, त्या दिवशी अवलाद माझ्या समोर येईल किंवा त्याचा मोबाईल चालू करेल, त्या दिवशी तुला जाऊ, तू जिथं आहे तिथं तुझा बंदोबस्त नाही केला तर मागील माझ्या अवलाद. एक जुना धंदा आहे. मला पा खेळायचे का बोलायचे ते करू जा ना. आम्ही 5 वाजता जर एखाद्याला चॅलेंज दिला, तुला 5 वाजेपर्यंत 4:45ला मावले त्याला मोकळा करतो. अरे तू मोबाईल चालू कर ना, त्याला कशाला एकट्यात टाकेल. तुझे काय अर्धा एकर घेतली त्यानं, तुझ्या काय पाण्याच्या वाटेत दिशात आहे ती काय करते, ओबीसी साठी जडते, ओबीसी साठी बोलते. त्याचा तळमळ आहे, त्याचं घरानं चांगलं आहे, घर चांगलं आहे, निवांत खाऊन पिऊन सुखी आहे, पोरग साहेब आहे त्याचं, त्याला काहीच गरज नाही करायची. कुठे तर लगा पिची मोडकडात बसायचं, चपटी पिऊन त्याला दम द्यायचा, तुला धावतो तुला करतो. अरे तू चौकात कुठल्या बी कुठं बी, आणि मी माझ्या ओबी समाजाला म्हणणार सुद्धा नाही तुम्ही या, तू ये, तुझी काय गँग आहे, तुझ्या कुंची जात तुमचा तुला धावतोस का तिथं, तू ये, तुला धावतो. पण अशा अंधारात त्याला धमक्या देऊ नका. गांडूची अवलाद आमची सुद्धा नाही, आमच्याकडे सुद्धा धनगराची अवलाद आहे आणि आमच्याकडे सुद्धा सगळी हातेरं लावून तयार असते ती. आम्हाला एखाद्या तळावर जर आम्ही उतरलो तर आम्ही 1 किलो पावडून आलं नाही, छटक्यावरून तू येऊन ये. आम्ही बकरच कापतो आणि सगळ्याला खाऊ घालतो. खराय गोड आहे, बकरच घालतो. अरे आमची बाय आहे काही नाही तुला, तू कशाला आमच्या नाही बायचे बाय का ऐकायची काय काष्टा काढतील बाय का कुच्यात म्हणून काढते मेंढराचं आणि लगेच रट्टा शिजून काय तो काय लागा. मग पुन्हा मोबाईल तर बंद करू. आमची पोरं तुला रातभर करते ती, दिवसभर फोन करते ती. मग तुला तेवढा दम नसेल तर ती करू तर नको. आणि
देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की असली लोक जर तुम्ही मागवून काय जर करत असाल तर करू नका आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. भंडारे सर, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मला हे सांगणं गरजेचं होतं सर. ही बिचार तळमळीनं वागते, ही तळमळीनं वागते. मोटरसायकलवर येते रात्री 12-12 वाजता, कुठं काय बी करते, कुणाला फोन काय बी होऊ शकतं. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, असाच एक प्रसंग आमच्यावर दोघांवर आला होता. आमच्या दोघांवर हल्ला केला. त्याच्या आईच्या मांडीवर त्याचं मुंडकं, एका मांडीवर माझं मुंडकं होतं. आम्ही सोलापुरापर्यंत जाऊ तर ते म्हणाला महावीर जिवंत आहे का, मी म्हणालो माऊली जिवंत आहे का, अशी एकमेकाची चौकशी करत आम्ही जगलेले अवलाद आहे. तो लागा कुठं बोळकणात बसून तू संडास मधनं फोन केलता काही बघते काय, तू लागा करू का असेल तुझं लागा. तुला माऊली बी कळला नाही आणि माऊलीच्या मागची माणसं कळली नाही. तू त्या भानगडीत पडू नको. तुझा पेशा नाही बाळा, तू तुझं काम कर. माझं सर 97 वय आहे. 60 वर्ष झाली मरते की माणूस. ह्याला धावतो की राजा काय धमकी देते माऊलीला देत काय लागा करतोय. तुमच्या ओबीसी सर्वसाठी मी कुठेही तत्पर आहे आणि जी चळवळीत किती वर्ष काम केले त्या चळवळीची सगळी ताकद वापरून मी माऊली भाऊ बरोबर आहे. एवढंच सांगतो, इथंच थांबतो. जय जय.